राज्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून पुन्हा एकदा असंतोष उफाळून आला आहे। विधान परिषदेचा खर्च शेतकऱ्यांकडून वसूल करता का, असा थेट आणि आक्रमक सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। वाढती महागाई, शेतीमालाला मिळणारे कमी दर आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना अशा खर्चावरून नाराजी व्यक्त केली जात आहे। शासनाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी अधिक न्याय धोरणांची मागणी केली। शेतकरी संघटनांनीही सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतमालाला योग्य हमी भाव द्यावा आणि आर्थिक मदत वाढवावी अशी मागणी केली। केंद्र शासनाच्या माध्यमातून सध्या देशांतर्गत या 10 दिवसामध्ये चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहे। पेट्रोल 2 रुपये 61 पैसे तर डिझेल 2 रुपये 17 पैशांनी वाढलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या विधान परिषदेची निवडणूक चालू आहे। हा पैसा का शेतकऱ्यांकडून काढायचा आहे की काय, असा प्रश्न एक सामान्य शेतकरी म्हणून मला पडलेला आहे। एकीकडे जगण्याची उमेद गमावून बसलेला शेतकरी सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे व शेतमालाला भाव नसल्यामुळे दररोज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपला जीवन संपवतोय, आत्महत्या करतोय। आणि दुसरीकडे आज आखाती देशाच्या युद्धाचं कारण समोर करून डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहे। शेतकऱ्यांनी शेती कशी करायची, मशागत कशी करायची